प्रश्न क्रमांक 1. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी कोणत्या वर्षी रायगडावर राज्याभिषेक केला? अ. 1664, ब. 1674, क. 1680, ड. 1656. ब. 1674 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 2. ताजमहल हा कोणत्या मुघल सम्राटाने बांधला? अ. अकबर, ब. औरंगजेब, क. शहाजहान, ड. बाबर. क. शहाजहान हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. अफजल खानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी केला? अ. तोरणा, ब. प्रतापगड, क. राजगड, ड. सिंहगड. ब. प्रतापगड हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4. भारताच्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामास कोणत्या वर्षी सुरुवात झाली? अ. 1857, ब. 1757, क. 1942, ड. 1919. अ. 1857 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5. महात्मा गांधींनी चले जाव आंदोलन कोणत्या वर्षी सुरू केले? अ. 1920, ब. 1930, क. 1942, ड. 1947. क. 1942 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6. महाजनपद काळात मगधचे सर्वप्रथम शक्तिशाली राज्यकर्ता कोण होते? अ. बिंबिसार, ब. अजातशत्रू, क. चंद्रगुप्त मौर्य, ड. अशोक. अ. बिंबिसार हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7. प्रसिद्ध कोणार्क सूर्य मंदिर कोणत्या राज्यात आहे? अ. गुजरात, ब. ओडिशा, क. महाराष्ट्र, ड. तमिळनाडू. ब. ओडिशा हे याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8. दिल्लीच्या तख्तावर बसणारा पहिला तुर्क सुलतान कोण होता? अ. इल्तुतमिश, ब. कुतुबुद्दीन ऐबक, क. अल्लाउद्दीन खिलजी, ड. बाबर. ब. कुतुबुद्दीन ऐबक हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9. कृष्णदेवराय कोणत्या साम्राज्याशी संबंधित होते? अ. विजयनगर साम्राज्य, ब. मराठा साम्राज्य, क. मुघल साम्राज्य, ड. चालुक्य साम्राज्य. अ. विजयनगर साम्राज्य हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी कोणत्या किल्ल्यावरून सुरुवात केली? अ. सिंहगड, ब. तोरणा, क. रायगड, ड. प्रतापगड. ब. तोरणा हे याचे योग्य उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 11. पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव कोणी केला? अ. इंग्रज, ब. मुघल, क. अफगाण अब्दाली, ड. निजाम. क. अफगाण अब्दाली हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असे कोणी सांगितले? अ. महात्मा गांधी, ब. लोकमान्य टिळक, क. सुभाषचंद्र बोस, ड. जवाहरलाल नेहरू. ब. लोकमान्य टिळक हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. 1857च्या उठावाचे नेतृत्व झाशीच्या राणीबरोबर कोणत्या वीरांनी केले? अ. मंगल पांडे, ब. तात्या टोपे, क. नानासाहेब, ड. वरील सर्व. ड. वरील सर्व हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14. भारतातील सर्वात प्राचीन सभ्यता कोणती होती? अ. मोहनजोदडो सभ्यता, ब. वैदिक सभ्यता, क. हडप्पा सभ्यता, ड. मौर्य साम्राज्य. क. हडप्पा सभ्यता हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 15. अशोक महान हा कोणत्या राजवंशाचा राजा होता? अ. गुप्त वंश, ब. मौर्य वंश, क. चालुक्य वंश, ड. सातवहन वंश. ब. मौर्य वंश हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16. खालसा पंथ ची स्थापना कोणी केली? अ. गुरु अर्जुन देव, ब. गुरु नानक, क. गुरु गोविंद सिंग, ड. गुरु तेग बहादूर. क. गुरु गोविंद सिंग हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17. कुतुब मिनार कोणी बांधला? अ. कुतुबुद्दीन ऐबक, ब. इल्तुतमिश, क. फिरोजशाह तुगलक, ड. बाबर. अ. कुतुबुद्दीन ऐबक हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18. बाजीप्रभू देशपांडे यांनी कोणत्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांसाठी बलिदान दिले? अ. पन्हाळा, ब. सिंहगड, क. विशाळगड, ड. राजगड. क. विशाळगड हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झालं? अ. 1920, ब. 1930, क. 1942, ड. 1947. क. 1942 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला? अ. सिंहगड, ब. रायगड, क. शिवनेरी, ड. प्रतापगड. क. शिवनेरी हे याचे योग्य उत्तर आहे.